ठाण्याच्या विकासाची मैलस्टोन असणारी मेट्रो आता लवकरच ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। नुकतंच ठाणे मेट्रो 4 आणि मेट्रो 4 ची तांत्रिक चाचणी यशस्वी झाली आहे। त्यामुळे लवकरच ठाणेकरांचं मेट्रो स्वप्न सत्यात उतरणार आहे आणि हे केवळ शक्य झालंय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नांनी आणि सततच्या पाठपुराव्यामुळे। ठाणेकरांचा वेगवान सुलभ प्रवास व्हावा यासाठी ठाणे शहरात मेट्रो सुरू झाली पाहिजे ही एकनाथजी शिंदे साहेबांची आग्रही मागणी होती। यासाठी त्यांनी 20 वर्षांपूर्वी जोरदार आंदोलन केलं होतं। त्यांना या आंदोलनासाठी निलंबितही करण्यात आलं, पण जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे शिंदे साहेब डगमगले नाही। त्यांनी मेट्रोसाठीचा लढा कायम ठेवला आणि त्यावेळच्या सरकारकडून ठाण्यासाठी मेट्रो मंजूर करून घेतली। त्यानंतर मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली खरी, पण दुर्दैवानं मधल्या काळात विकासात पुढाकार घडणाऱ्या मविया सरकारचं ग्रहण महाराष्ट्राला लागलं आणि मेट्रोच्या कामाला ब्रेक लागला। पण शिंदे साहेब मुख्यमंत्रीपदी येताच त्यांनी ठाण्याच्या मेट्रोच्या कामाकडे विशेष लक्ष देऊन मेट्रोला कामाला गती दिली। अखेर वडाळा ते गायमुख दरम्यान तयार होत असलेल्या मेट्रो 4 तसंच गायमुख ते विजय गार्डन या मेट्रो 4 तांत्रिक चाचणी यशस्वी झाली। त्यामुळे आता लवकरच ठाणेकरांना मेट्रो प्रवासाचा सुखकर, जलद आणि वाहतूक कोंडी मुक्त अनुभव घेता येणार आहे। वडाळा ते कासारबडवली, गायमुख आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा 58 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग पुढील 1.5 वर्षात पूर्णपणे कार्यरत झाल्यावर नागरिकांना आणखी दिलासा मिळेल। तसंच हा मेट्रो मार्ग पुढे गायमुख ते मीरा भाईंदर या मेट्रो 10 मार्गाला जोडला जाणार असून ठाण्याच्या मेट्रो विकासाचा हा नवा अध्याय असणार आहे।